त्याची सिच्युएशन प्रत्येकाला माहीत असते, जो तो आपल्या प्रॉब्लेमनी बरोबर राहत असतो. जगात कोणीच वाईट नाही आहे, फक्त सिच्युएशन अशी येते कोणाकोणावर की कधी चांगलं कधी वाईट बनावं लागते. याचा मतलब असं नाही की माणूस खूप गलत आहे. गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? कमेंट करून नक्की सांगा. आणि आज नवीन ब्लॉग, न्यू डे न्यू ब्लॉग आज सुरू करत आहे. सो तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघत आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं तर मी काल ब्लॉग स्टार्ट करणार होते आणि केला पण होता कालच्या पहिल्या दिवशी, परवाच्या दिवशी. तर झालं माझ्यासोबत खूप खतरनाक सीन झाला. म्हणजे मी आता सध्या शेअर नाही करू शकत तुमच्यासोबत, आणि ते मला करायचं पण नाही आहे, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत असते. ते प्रॉब्लेम छोटी होती जर असं बघायला गेलं ना की मी काल ब्लॉग शूट करत होते, बट काल पण त्याच कारणामुळे माझा मूड खूप ऑफ होता. बट मी आज डिसाईड केलं की नाही, आपली पण एक यूट्यूब फॅमिली आहे जे आपल्याला सपोर्ट करत आहे, त्यांना विसरून चालणार नाही. एक्सपेक्ट नव्हतं की माझ्यासोबत, अजिबात एक्सपेक्ट नव्हतं एवढं गलत होईल माझ्यासोबत. बट इट्स ओके. लाईफमध्ये अप्स अँड डाऊन येत असतात. जे माझ्या लाईफमध्ये जास्तच डाऊन सिच्युएशन आली होती त्या दिवशी. सो त्या दिवशीपासून मी ब्लॉग शूट करतो अशी कॅमेरा हातात घेत पण होते, सेट पण करत होते आणि बोलत पण होते. पण काही नंतर मग मी पुन्हा त्या सिच्युएशनमध्ये येत होती. बट नाही, आज मी डिसाईड केलं की नो, ऐसा करेगी तू तो तेरा क्या ही होगा, है ना. तो मला असं वाटते की लाईफ एक वेळा भेटते. आपल्यासोबत जर काही गलत होत असेल किंवा कोणी आपल्यासोबत गलत करत असेल तर त्यांच्यासोबत पण ते सिच्युएशन येईन. गाईज, यू नो, कर्मा वापस येते सगळ्यांच्याच लाईफमध्ये. आता मी चालले सलूनमध्ये. बघू शकता माझे केस खूप म्हणजे डॅमेज झालं आहे, खूप जास्त डॅमेज झालं आहे. आणि सोबत गलत काहीच झालं नाही आहे. बट म्हणू पण शकता गलत झालं आणि गलत नाही पण झालं आहे, दोन्ही पण. बट एक्सपेक्ट नव्हतं. मेन पॉईंट ते आहे की जे व्हायला नको होतं ते झालं, ते एक्सपेक्ट नव्हतं. इट्स ओके. जे झालं ते झालं, जे होते चांगल्यासाठी होते. साईबाबा आहे माझ्यासोबत. आणि भेटू थोड्या वेळानंतर. ओके, बाय बाय, टाटा. हेअर वॉश झाल्यानंतर कंडिशनर लावून मला इथे 2 मिनटं 5 मिनिट ताईंनी थांबून ठेवलं आहे. बँग्स आणि फ्लेक्समध्ये कन्फ्यूज होती, तर ताईंनी मला समजून सांगितलं की फ्लेक्स अलग असते आणि बँग्स अशी असते. तुम्ही म्हटलं नाही नको मला. तर माझं हेअरकट तिथे स्टार्ट होत होतं आणि एक छोटीशी बेबी आम्हाला सामून बघत होती. तर ताई बोलली की इकडे म्हणून. बहुत क्यूट होती ती बेबी. आम्ही तिला बोलत होतो. खूप लोकांनी सजेस्ट केलं होतं की इथे येऊ नको सलूनमध्ये, ताई स्ट्रिक आहे, बोलत नाही, असं तसं नाही. पण नाही, मला जेव्हा इथे आल्यानंतर समजलं, हो ताई स्ट्रिक आहे, पण मनाने स्ट्रिक नाही आहे. तिची सिच्युएशन तिला माहीत असेल. प्रत्येकाची सिच्युएशन प्रत्येकाला माहीत असते. मी हेच तुम्हाला सांगते की कोणाबद्दल वाईट बोलू नका. बाकी इथं माझी हेअर कटिंग खूप छान सुरू होती आणि मी गर्ल्सला सजेस्ट करत आहे, हिंगणघाटमधल्या गर्ल्सला जे माझे व्हिडिओ बघत आहे. मी ह्या सलूनमध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून ताई मला स्ट्रिक वाटली, पण ती मनाने खूप छान आहे. आणि माझी हेअर जेव्हा पण मी येते ना तेव्हा मला खूप छान ट्रीटमेंट देते ती. तर तुम्ही पण इथे स्पेशली केसांसाठी तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे असेल किंवा हेअर कट जे काही असेल हेअरबद्दल, केसांबद्दल, तर तुम्ही ह्या ताईकडे नक्की या. बाकी मी लोकांना हे सांगते की तुम्ही दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः तुम्ही त्या व्यक्तीला भेटा आणि नंतर एक्सपिरियन्स घ्या की ही व्यक्ती कशी आहे. प्रत्यक्षात भेटा. कोणाचं पण ऐकून आपण कोणाला पण जज करतो ना की हे व्यक्ती अशी आहे तशी आहे, असं करू नका. खूप जणांचा असं प्रॉब्लेम असते
की ही व्यक्ती अशी आहे. प्रत्येकाची सिच्युएशन प्रत्येकाला माहीत असते. जो तो आपल्या प्रॉब्लेमनी बरोबर राहत असतो. जगात कोणीच वाईट नाही आहे. फक्त सिच्युएशन अशी येते कोणाकोणावर की कधी चांगलं कधी वाईट बनावं लागते. याचा मतलब असं नाही की माणूस खूप गलत आहे. सो तुम्हाला हेच सांगते की कोणाचं ऐकण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात त्या व्यक्तीला भेटा. बाकी माझी ते हेअरस्टाईल झाली होती गाईज, मला खूप खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच ताई, तुम्हाला व्हिडिओ बघत असशील तर माझी हेअरस्टाईल करून देण्याबद्दल. ओ भैया आवाज दे आवाज. गाईज आली आहे मी आता घरी आणि माझी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. मी आज गुरुवार आहे, साईबाबाच्या मंदिरात पण जायचं आहे. सो तुम्हाला भेटते मी थोड्या वेळानंतर. ओके बाय गाईज. कपडे बी आहे, कपडे पाहिजे का? हो, माझे जुने कपडे आहे, चांगले नवीनच ठेवले मी. हो दाखवतो थांबा. मी कपडे पाहतो तोपर्यंत. मी एवढे कपडे आता त्यांना देणार आहे. ठेवू इथे कपडे मी पाणी म्हणून देतो. नवीन आहे, काही फाटून नाही ना काही नाही आहे. हो तुमच्या मुलीसाठीच पाहिजे ना? पन्नी पाहिजे. तर गाईज तुम्ही बघू शकता एक वुमन, आपण काही लोक वुमनची खूप मजाक उडवते की वुमन अशी आहे तशी, एक बाई अशी आहे तशी आहे. व तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता या काकू किती मेहनत करत आहे, मेहनत करून जगत आहे. मला या काकूकडे पाहून एक गोष्ट समजली की माणसाचा ड्रेसिंग सेन्सपेक्षा त्याचं काम बघून त्याची इज्जत रिस्पेक्ट राहते चार चौघात. या काकूकडे पाहून मला एक मॉरल समजलं की काम करण्यात कसलीही लाज नाही आहे. जर आपल्याला जगात वावरायचं असेल, जगायचं असेल, पोट भरायचं असेल तर जगात असे खूप चांगले काम आहेत, हे करून पण आपण जगू शकतो. लोकांना आदत असते फालतू काम करून जगायची, कारण फालतू काम राहते इझी म्हणून लोक फालतू कामाकडे जास्त लक्ष देतात. पण हार्ड काम कसं राहते, हार्ड काम भलाही इझी नाही राहत पण ते इज्जतीवालं काम राहते. चार चौघात आपल्याला रिस्पेक्ट भेटते. आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कशा टाईपचं काम करायचं आहे. तुम्हाला इज्जत कमवायची आहे की घालवायची आहे. सो मी मस्त तयार होऊन चालली आहे साई मंदिरमध्ये.